आत्ताच आम्ही सर्वजण मिळून काही वेळापूर्वी मी असेल व आमच्या बरोबर सर्व पदाधिकारी व तसंच पुणे शहराचे गटनेते व इतर काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांबरोबर CID कार्यालयामध्ये आम्ही आलो होतो। आल्या आल्या आमच्या गाडीला आणि ठराविक पदाधिकारी सोडले तर बाकी सर्वांना गेटच्या आत यायला तशी परवानगी दिली नाही। विनंती केल्यानंतर काही लोकांना आत सोडलं। आत गेल्यानंतर ADG साहेब त्या ठिकाणी होते। गेल्या 10-15 दिवसामध्ये जी काय माझ्याकडे माहिती आलेली आहे त्याच्याच बरोबर AIBचा जो रिपोर्ट आला आणि त्या रिपोर्टमध्ये काही त्रुटी आहेत ज्याचा अभ्यास आम्ही सर्वांनी मिळून त्या ठिकाणी केला होता। हे सगळे रिपोर्ट घेऊन आणि ते स्टेटमेंटच्या 180 कलमच्या अंतर्गत एक स्टेटमेंट म्हणून ते सर्व माहिती ADG साहेबांना त्या ठिकाणी दिली। गेल्या वेळेस जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं होतं की AIBचा रिपोर्ट एकदा येऊ द्या, रिपोर्ट आल्यानंतर आम्ही तुमचा FIR घेऊ। म्हणून आमची अपेक्षा होती एकदा DGCA 24 तारखेला DGCAचा एक प्रायमरी रिपोर्ट नाही पण एक स्टेटमेंट आल्यानंतर आमची अपेक्षा होती FIR होईल। ठीक आहे, FIR त्यावेळेस तुम्ही घेतला नाही। मग आमची अपेक्षा होती की आता CIDने सांगितलं AIBचा जो प्रिलिमिनरी रिपोर्ट येईल त्यानंतर आम्ही FIR घेऊ। पण आज आल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलंय प्रिलिमिनरी रिपोर्ट नाही तर फायनल रिपोर्ट जेव्हा येईल तेव्हा आम्ही FIR करू। 2023 ला याच VSR कंपनीचा जेव्हा अपघात झाला होता त्याचा अजूनपर्यंत गेल्या 3 वर्षांमध्ये फायनल रिपोर्ट आलेला नाही। दादांचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर तुमच्या मदतीने लोकांचं प्रेशर वाढल्यानंतर DGCA आता कुठेतरी म्हणतंय की 2023चा अपघात जो झाला होता त्याचा आम्ही आता फायनल रिपोर्ट थोड्या दिवसात काहीतरी देऊ। म्हणजे कुठे ना कुठेतरी FIR करण्याच्या बाबतीत टाळाटाळ तिथं होते। मग आम्ही घाटकोपरला 2019 ला मुंबई या ठिकाणी एक विमान पडून 5 लोकांचा मृत्यू त्या विमानामध्ये झाला होता। इथे जे कोणी पायलट होते नाही तर त्याच्यामध्ये प्रवास करणारे लोक होते त्यांच्या परिवाराला पाठपुरावा केला आणि भाजपचे त्यावेळेचे नेते आणि आता सुद्धा ते नेतेच आहेत किरीट सोमय्या यांनी पोलीस स्टेशनला जाऊन BJPचं सरकार त्यावेळेस होतं हा FIR 2019 ला विमानाच्या अपघाताबद्दलच हा त्या मुंबईच्या एका पोलीस स्टेशन मध्ये घाटकोपरमध्ये रजिस्टर केलेला आहे। म्हणजे हा FIR होऊ शकतो। तिथे सुद्धा ऍक्सिडेंटल डेथ रिपोर्ट तर होताच, त्यानंतर हा FIR झाला। हाच आमच्या सगळ्यांचा जो अधिकार आहे हा अधिकार आम्ही कोणासाठी वापरण्याचा प्रयत्न करत होतो तर या राज्याचे एक लोकनेते मोठे नेते अजितदादा पवार यांच्यासाठी आम्ही FIR करण्यासाठी प्रयत्न करत होतो। आणि हा FIR झाला 19 ला त्यांचं सरकार आणि त्यांचा एक नेता पोलीस स्टेशनला जातो म्हणून आणि आम्ही विरोधात आहोत आणि दादांसाठी आम्ही लढतोय, अजितदादांसाठी लढतोय। एवढं करून सुद्धा बोलून सुद्धा पाठपुरावा करून सुद्धा दादांचा FIR घेतला गेला नाही। म्हणजे कुठे ना कुठेतरी काही प्रमाणात काळबेर हे कुठेतरी आता सिद्ध होत चाललेलं आहे। काल जेव्हा VK सिंग आला 11-11:30 वाजता VK सिंग या कार्यालयामध्ये आला होता। पत्रकार इथं आले होते। पोलिसांकडनं पत्रकारांच्या प्रति फार चुकीच्या पद्धतीची वागणूक त्या ठिकाणी दिली असं आम्हाला कळालं। पत्रकारांना आत घेतलं नाही। VK सिंगची गाडी आणि त्याची सिक्युरिटीची गाडी ही आत घेण्यात आली होती। तुम्ही जर बघितलं असेल त्याची जी सिक्युरिटी आहे VK सिंगची त्यांच्याकडे AK-47 अशी बंदूक तिथे होती। आता VK सिंग आलाय कशाला तर इंटरोगेशन साठी आलाय। कुठं आलाय? महाराष्ट्राच्या CIDच्या प्रमुख कार्यालयामध्ये आलाय। आता CIDच्या म्हणजे पोलिसांच्या प्रमुख कार्यालयामध्ये आल्यानंतर त्याच्याबरोबर AK-47 घेऊन जर तिथं गार्ड असतील आणि AK-47 आत घेतली गेली म्हणजे जिथं पत्रकारांना परवानगी नाही, आमच्या पदाधिकाऱ्यांना परवानगी नाही, आमच्या गाडीला परवानगी नव्हती। आता कुठेतरी हात वाद झाल्यानंतर आमची गाडी एक गाडी आत पाठवली
पण तिथं VK सिंगला परवानगी दिली गेली, AK-47 ला परवानगी तिथं दिली, त्याच्या गार्डला परवानगी दिली, आणि मग नंतर तुम्ही बघितलं असेल येताना VK सिंग दिसला, पण जाताना मात्र VK सिंग कुठे दिसला नाही. तो कुठल्या गाडीत गेला? पोलिसांच्या गाडीत गेला का? काळ्या गाडीत गेला का? मग तो तिथं असणाऱ्या जे सतर्क आपले सगळे पत्रकार आहेत त्यांना का नाही दिसला? त्याला का वाचवलं गेलं? तो पत्रकारांसमोर का नाही आला? का त्याला त्याचा चेहरा लपवायचा होता? का त्याला कुठली तरी भूमिका लपवायची होती? असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतात. पण आज CID कडे आल्यानंतर अधिकारी कितीही चांगले असले तरी कुठे ना कुठेतरी यांच्यावर दबाव आहे, आणि हा दबाव असल्यामुळेच FIR दादांचा त्या ठिकाणी घेतला जात नाही. आणि जे काही इन्व्हेस्टिगेशन आहे, जो तपास आहे, तो हवेत गोळ्या झाडण्यासारखा हा तपास आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. यांना खऱ्या अर्थाने तपास करायचाच नाही. याला त्या VSR ला वाचवायचे, DGCA वाचवायचे, आणि ह्याच्या मागे जो कर्णधार कोणी जो कोणी असेल, नाहीतर जी काही संस्था असेल, त्या लोकांना वाचवण्याचा पूर्णपणे प्रयत्न तिथं सुरू आहे. मला दुर्दैव याच गोष्टीचं वाटतं, जे लोक सत्तेत आहेत आणि दादांबरोबर अनेक वर्षांपासून त्यांनी काम केले, नाही तर दादांमुळे काही लोक निवडून आलेले आहेत, ते मात्र या बाबतीत भूमिका घेताना दिसत नाही. FIR करण्यासाठी प्रयत्न तिथं केला जात नाही. ही मात्र त्या ठिकाणी दुर्दैवी गोष्ट आहे. उद्या मी स्वतः दिल्लीला जाणार आहे. केजरीवाल साहेबांची उद्या आमची भेट होणार आहे. त्यानंतर इंडिया आघाडीचे जे प्रमुख पक्ष आहेत, त्याचे जे प्रमुख नेते आहेत, त्यांना सुद्धा पुढच्या 3 दिवसामध्ये आम्ही भेटून पार्लमेंटमध्ये हा विषय घेण्यात यावा. त्याच्याबरोबर आम्ही जो मुद्दा मांडतोय त्याच्यात 11च्या अंतर्गत एन्क्वायरी सुरू आहे. कलम 12च्या अंतर्गत ती एन्क्वायरी व्हावी, ज्याच्यामध्ये एक वेगळी कमिटी फॉर्म केली जाते. बाहेरच्या काही संस्था सुद्धा आपल्या त्या इन्व्हेस्टिगेशन साठी घेता येतात. कलम 11 मध्ये घरच्या घरी तिथं आपल्याला इन्व्हेस्टिगेशन केल्यासारखा तो विषय. त्यामुळे जो एअर इंडियाचं विमान हे अहमदाबाद मध्ये पडलं, तिथं असं लोकांची सुद्धा मागणी आहे की 12 कलमच्या अंतर्गत त्यांचं इन्व्हेस्टिगेशन व्हावं. आमची सुद्धा ती मागणी आहे. तर त्या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही दिल्लीला जाऊन दादांसाठी तिथपर्यंत लढा त्या ठिकाणी घेऊन जाणार आहोत. तर इंडिया आघाडीलाच का? कारण आम्ही शेवटी विरोधात आहोत. त्यामुळे इंडिया आघाडीच्या काही नेत्यांना महाराष्ट्रात असणारे जे कोणी सत्तेत आहेत त्यांना सगळ्यांना भेटून झालं. मुख्यमंत्री साहेब झाले, उपमुख्यमंत्री दोन्ही झाले, आणि बाकी इंडिया आघाडीचे उद्धव ठाकरे साहेब झाले, त्यानंतर मराठी नेता राज ठाकरे साहेब त्यांच्याबरोबर बैठक झाली. तर दिल्लीत जाऊन काँग्रेस आणि इतर पक्षांबरोबर आम्ही भेटू. पण हा लढा कायमच असा ठेवला जाईल. पण 100% मी आपल्याला सांगतो की काळं वेगळं काही ना काहीतरी आहे. अजितदादांच्या घातपातच झाला असं कुठेतरी आम्हाला सर्वांना वाटलंय. आणि योगायोग, दुर्दैवी योगायोग बघा, 2023 ला जे विमान त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना दावोसला घेऊन जाणार होतं, ते सुद्धा VSRचंच होतं. आणि त्यांनी बहारेनवरनं विमान उडवल्यानंतर, तिथून उडल्यानंतर पेट्रोल भरून ते जेव्हा दावोसला चाललं होतं, नाहीतर तिथं त्या दुसऱ्या देशामध्ये जात होतं, तेव्हा तिथं इराणमध्ये आणि इराकमध्ये परवानगी नसताना सुद्धा विमान हे मुद्दामून VSR ने नेलं गेलं. त्यात जर अजून 5 मिनिटं उशीर झाला असतं तर त्यांचं विमान हे इराणकडनं पाडण्यात आलं असतं 2023 ला. मग एवढं काम चुकारपणा हा मुद्दामून केला गेला का? त्याच्या मागे सुद्धा काही ना काहीतरी कॉन्स्पिरसी आहे असा प्रश्न निर्माण होतो.